कोण म्हटलं असं? अहो तुम्ही उपदेशीन बाबा, किती वर्ष झाले उपदेश घेऊन? 2 तप झाले का 3 तप झाले? किती? 50 वर्ष? 50 वर्ष झाले बाबांना उपदेश घेऊन. बाबा काय म्हणताय का ते अन्य लोक असे म्हणताय का कोणत्या देवाला हात जोडले का त्या देवालाच पोचते? आता 50 वर्ष. अहो ते काय म्हणताय याच्यापेक्षा आपल्याला देव जो भेटलाय, धर्म जो भेटलाय, आपल्या गुरुनी आपल्याला काय सांगितलंय हे समजून घेणं बी महत्त्वाचं आहे ना. जर तसं जर असतं, बघा प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती म्हसोबाचं मंदिर असतं की नाही? तुमच्याकडे आहे का नाही? आहे ना? नाही? मग तुमच्याकडे एक बघितलं मी येता येता, इतके मंदिरं दिसले मला, खूप मंदिर आहे ना. जर तसं जर असतं तर एवढे 1000 मंदिरं करायची गरज काय? बरं हा जो गावातला मनुष्य आहे तो आपल्या गावातल्या मंदिरात जातो आणि परत इकडे तिकडे यात्रेला जातो ना. मग जर सारे एकच आहे आणि इथं पाया पडल्यावर साऱ्याला भेटतंय तर त्याला इकडे तिकडे जायची काय गरज आहे? दररोज गावाच्या देवाकडे जातोच आहे ना तू कशाला जातो या यात्रेला, त्या गावाला त्या गावाला? हत्तीचा दृष्टांत त्याच्यासाठीच बाबा मी सांगितला की देवता या एक सिस्टमचा भाग आहे. तो परमेश्वर भक्ती आणि देवता भक्तीतला नेमका फरक समजण्यासाठीच परमेश्वराने आपल्याला हत्तीचा दृष्टांत सांगितला आहे. लोक काय म्हणतात याच्यापेक्षा परमेश्वराने आपल्याला काय सांगितलंय हे आपल्यासाठी प्रमाण आहे. भगवद्गीता आपला धर्मग्रंथ आहे, जगमान्य ग्रंथ आहे, तो आपला महानुभावांचा मूळ ग्रंथ आहे. लीळाचरित्र हा मराठीतला आद्य ग्रंथ आहे. कलियुगाची सुद्धा श्रीमद भगवद्गीता आहे सूत्रपाठ, ती मराठीत परमेश्वरांनी सांगितलेली आहे. हे तत्वज्ञान परमेश्वरांनी सारं मोकळं करून सांगितलेलं आहे. आणि तरी आपण लोकांचंच ऐकत असेल तर मग आपण उपदेशी तरी कसं? आपण परमेश्वराची भक्ती तरी कशी करतो? लोक काय म्हणतात त्यांना विचारा ना, मग याला प्रमाण काय? कोणाला? मग त्यांना काही समजत नाही, मग आपल्याला थोडं काय समजत आहे? आपल्याला बी काय समजत आहे हे बी सांगा. मग तुम्ही आपण म्हणतो त्यांना काही समजत नाही ना, आपल्याला काय समजलं हे सांगा. बघा सोन्याचे दुकानं कमी राहतात का जास्त राहतात? बरं किराण्याचे दुकानं जास्त राहतात का कमी राहतात? भाजीपाल्याचे दुकानं त्याच्यापेक्षा जास्त राहतात का कमी राहतात? हातगाड्यावाले किती राहत्या, कमी राहत्या का जास्त राहत्या? अहो आपलं तत्वज्ञान परमेश्वराचं हे जे तत्वज्ञान आहे ते कमीच दिसणार आहे. कमी म्हणजे तुम्ही काही कमी समजू नका. तुम्ही एक एक म्हणजे तुमच्या पाठीमागं 999ला सोडून आलेले, तुम्ही या स्पर्धेतून जिंकून आलेले. एक श्रेष्ठ गीतेत परमेश्वर काय सांगतात की 1000 लोकांमधून एकच येतो परमेश्वर कोण आहे जाणण्यासाठी. आणि हे 1000 एकत्र येतात त्यावेळेस एखादाच परमेश्वराला प्राप्त करतो. म्हणजे 999 गुणिले 999 करा, ही गर्दी तुम्हाला इकडे तिकडे दिसणारच आहे. त्याच्यामुळे आपण कमी नाही आहे. तुम्ही एक एक म्हणजे एक 1000 आहे. म्हणजे आता मोजा किती आहे? आता जर 200 असतील तर 2 लाख लोक इथं मंदिरात बसलेले. तुम्ही एवढे सोपे नाही आहे. म्हणून तुमची किंमत तुम्हाला माहीत नाही, म्हणून तुम्हाला म्हणतो अनमोल आहे तुम्ही. आपण कमी नाही आहे. इथं क्वालिटीला महत्त्व आहे, क्वांटिटीला काही महत्त्व नाही. ही गर्दी काय कामाची आहे? यात्रेमधली काही कामाची नाही. भारुडवरती काय म्हणता आपण? काय म्हणतो? कोगीरवरती म्हणतो ना आपण. तुमच्या इकडं काय म्हणतात? ही काही कामाची नाही. एकदा असंच महादाईचा दीपावळीची वेळ असते आणि भिक्षेला जात असते. आता दीपावळी म्हटल्यानंतर घरं सारवलेले असतात, रांगोळ्या काढलेल्या असतात, नवीन कपडे, लाईटी, दिवे वगैरे लावलेले असतात, गोडधोड केलेलं असतं, आहे की नाही? सर्व असतं की नाही? त्या महादाईसाच्या मनात सहजच येतं की काय यांचं मजा आहे. तुम्हाला काही सांगायचं आहे का? काय काय? ते कसं आहे, तुम्ही पारावर बसताना तुम्ही अनेक प्रश्न त्यांना विचारत असतील. मग म्हणशील आम्हाला विचारण्यापेक्षा आता बाबाला विचारून घ्या एकदाच. असं काही असेल, आता तुमचं काही माहीत नाही मला. गप्पा मारता मारता आटाळे कुटाळे आपण दिवसभरात किती करतो. इथं मात्र आपल्याला प्रश्न विचारायला आपल्याला प्रश्नच नाही. 2 माणसांना प्रश्न पडत नाही. एक तर सारं कळतं त्याला पडत नाही, ज्याला काहीच कळत नाही त्याला पडत नाही. आपण आता कशामध्ये बसतो बघा. कुठपर्यंत आलो होतो मग मी? काय सांगत होतो?
महादाईसा काय विचार करते? यांची मजा आहे नवीन कपडे गोडधोड खायला, परंतु क्षणामध्ये बदलतो विचार की तुम्ही नवीन कपडे घाला, गोडधोड खा, तुम्ही नवसाचे बोकडच. नवसाचे बोकड म्हणजे काय? तुम्ही नरकाला जाणार, जलमृत्यूला जाणार, कुत्रा होणार, मांजर होणार, डुक्कर होणार. आम्ही राजपुत्र आहे, आम्ही परमेश्वराचे भक्त आहोत. आमच्याकडे कपडे नसतील, आम्हाला खायला गोडधोड नसेल, आम्ही भिक्षेचं खाऊ, पण आम्हाला भेटणार काय? ते नित्यपद, जे परमेश्वराची प्राप्ती. तुमची विचारधारा ज्ञानावरती अवलंबून असते. तुम्हाला ज्ञान झालं तर तुमचे विचार बदलते. परमेश्वर म्हणतात, बाई जो पहिला विचार केला तो अत्यंत चुकीचा होता आणि जो नंतर विचार केला तो योग्य होता, देव प्रसन्न होता. आपण काय विचार करतो भक्ती करत असताना हे महत्त्वाचं आहे. तुम्ही मिश्र भक्ती करता का? काय पित्र वगैरे करता का तुम्ही? नक्की. अजून काय काय करता मग? कुळदैवत. आपलं कुळदैवत कोणतं आहे मग? कोणतं? नक्की का? मग स्वामी श्री चक्रधर कोण आहे? स्वामी श्री चक्रधर कोण आहे? कशावरून? तुम्ही म्हणता म्हणून आम्ही ऐकायचं का लगेच? त्याला काही प्रमाण द्यावं लागेल का नाही? बाप दाखवणे तर श्राद्ध कर का हो डॉक्टर? हृदयात आहे. आता हृदय फाडायला डॉक्टर करता येईल का? असं ऑपरेशन करून खरंच आहे का पाहायला? श्रीकृष्ण महाराज हे स्वामी श्री चक्रधर आहे. या अनेक लीळा आहे. तो विषय आपल्याला घ्यायचा नाही, कारण आत्ताच भायगावला कार्यक्रम झाला त्याविषयी मी घेतला होता. ज्यांच्याकडं मोबाईल आहे, यूट्यूबचा वापर करतात, रामदादाकडून लिंक घ्या. अनेक सत्संग आहे यूट्यूबवरती, ते ऐका, नंबरप्रमाणे अभ्यास करा, समजून घ्या, जाणून घ्या. चांगले भाग्यवान आहात तुम्ही. कर्मकांड करत नाही, मिश्र भक्ती करत नाही, अंधश्रद्धा करत नाही, परंतु भक्ती करत असताना ती भक्ती भक्तीच्या पद्धतीने करतात का हा बी विचार करा. ज्ञानयुक्त करतात का हाही विचार करा. तुम्ही भक्ती करतात म्हणजे काय करतात? सकाळची देवपूजा, संध्याकाळची देवपूजा, कधीतरी स्थान, कधीतरी क्रिया, झालं का? संपलं, भेटला देव. रामदादा काय प्रश्न? हे बघा, यातून काही भेटत नाही. व्यक्ती परवते. आपल्या मनामध्ये एक मानसिकता आहे. बघा, आता मी इथं आलो, तुम्ही मला बोलवलं, माझं ऐकून घेता 1 तासापासून, आहे की नाही? आणि हे ऐकत असताना माझ्याकडून कळत न कळत काही चुकी झाली, तुम्ही काय म्हणता? काही खरं नाही बाबाच, धर्माचं काही खरं नाही. व्यक्ती परवते आपण धर्म समजून घेतो. एखादा व्यक्ती जर चुकीचा असेल तर धर्म चुकीचा होत नाही. धर्म तत्वज्ञानातून ओळखून घ्यायचा असतो. धर्म हे व्यक्तीशी निगडीत नाही, व्यक्ती धर्माशी निगडीत आहे, हे लक्षात घ्या. म्हणून धर्म अभ्यासाची गरज आहे. हे आले, ते आले, ते आले, ते आले, धर्म ते सांगायला आले, धर्म घेऊन नाही आले. धर्म द्यायला आले. म्हणजे काय आले? समजून सांगायला आलेले. घ्यायचा नाही घ्यायचा, किती घ्यायचं हे आपण समजून घ्यायचं राहतं. बघा, डॉक्टरांचा प्रश्न आहे, मृत्यूनंतरचं जीवन हे कर्मानुसार ठरतं का? बघा, कर्मोशे सकळे पावे देवाने सांगितले, कर्माने सर्व चालतं. परंतु ह्या जीवामध्ये संत आणि असंत 2 सामुग्री असतात. चांगलं आणि वाईट तुमच्याकडे दोन्ही पण आहे. ज्याच्या संगतीत जाल ते डेव्हलप होईल. वाईटाच्या संगतीत गेला तर ते वाईट डेव्हलप होतं, चांगल्याच्या संगतीत गेला तर चांगले डेव्हलप होतं. चांगलं केलं तर चांगलं होतं, वाईट केलं तर वाईट होतं. ही स्वतंत्रता मात्र आपल्यामध्ये आहे, काय करायचं काय नाही करायचं. सर्व काही परमेश्वर व्यतिरिक्त सर्व काही आहे ते कर्माने भेटतं, पण परमेश्वर मात्र कर्माने भेटत नसतं. कर्मोशे सकळे पावे एक वाचुनी. एक वाचुनी म्हणजे कोण? परमेश्वर वाचुनी. परमेश्वर हा ज्ञानाने प्रयत्नाने भेटत असतो, त्यागाने भक्तीने भेटत असतो, आणि त्याच्यासाठी ज्ञान अत्यावश्यक असतं. माईम भटांना हाच प्रश्न पडला होता. देवाने पहिल्या भेटीमध्ये सांगितलं 18 पुराण, वेद, भास्कर शास्त्र सारं तुम्ही जाणता, संस्कृती छेद होईल असं काही आहे का म्हटलं. तुमच्या जीवन मृत्यूचा
फेरा चुकेल असं काही आहे का? म्हणजे त्यात काय विशेष आहे? कर्म करायचे, कर्माने चांगले विचार येतात, मग ज्ञान प्राप्त होईल, मग वैराग्य प्राप्त होईल आणि मुक्ती होईल. परमेश्वराने तो कर्माचा सिद्धांत खोडला. म्हणले कर्म किती प्रकारचे? म्हणजे दोन, की नित्यकर्म एक निमित्तिक कर्म. नित्यकर्म म्हणजे आपण आंघोळ करतो, अंग स्वच्छ झालं, फळ भेटलं, भूक लागली, जेवण केलं, पोट भरलं, फळ भेटलं, नित्यकर्म नित्यकर्माला गेले. निमित्तिक कर्म म्हणजे पुण्यरूपाने केलेले कर्म, ते दुःखरूपी आडी अडचणीत उपयोगी पडतात. आपण म्हणतो ना, अरे काय कर्म तुझं पुण्य आडवं आलं, तुझ्या गाडीवरचा माणूस पडला आणि मेला आणि तुझा काहीच नाही झालं. म्हणजे हे संकटकाळी निमित्तिक कर्म उपयोगा पडतं. म्हणजे नित्यकर्म नित्यकर्माला गेले, निमित्तिक कर्म फळाला गेले, कर्मच राहत नाही. कधी ज्ञान होईल, कधी वैराग्यन कधी प्राप्त होईल, हा सिद्धांत खोडला. मग परमेश्वराने सांगितलं, एके परमेश्वरे विन जीवाची मुक्ती नाही, कवने करणे मुंचीचे ना. पूर्वी प्रकरण सांगितलं कशानेच परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. तो परमेश्वर निरव निराकार आहे, पण सावे साकार होतो. सावे साकार झालेला परमेश्वर, त्यांनी सांगितलं तत्वज्ञान, ते आपण अंगीकारलं आणि फॉलो केलं, म्हणजे त्याच्यावरती चाललो, तर ते आपल्याला मुक्तीला ठरणार आहे. कर्माने काय भेटतं आणि मुक्ती कशातून भेटते हे आपल्याला समजून घ्यावं लागेल, जाणून घ्यावं लागेल. कर्म आपल्याला सपोर्टिंग, म्हणजे थोडक्यात तुमच्या भाषेत जर सांगायचं तर हे काय लावता, ऑक्सिजन लावणं, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? व्हेंटिलेटर म्हणतो. काय म्हणतो? सपोर्टिंग काय म्हणतो आपण? हां, त्याला सपोर्टिंग असं काहीतरी शब्द आहे ना. ऑक्सिजनला आपण व्हेंटिलेटर लावतो, त्याला आपण सपोर्ट देण्यासाठी, घेण्यासाठी, त्याला जिवंत ठेवण्यासाठी करतो ना आपण. तसं आपण जीवन सुंदर करण्यासाठी कर्माची एक सपोर्टिंग आपल्याला घ्यायची राहते. त्यातून आपल्याला परमेश्वर प्राप्त होणार नाही. ज्ञानच घ्यावं लागेल, आपल्यामध्ये बदल करून घ्यावा लागेल. तो बदल ऊर्ध्वगतीत असला पाहिजे, तो आचाराशी त्यागाशी निगडीत असला पाहिजे. परंतु काय झालेलं आहे की धर्म परमेश्वराने सांगितलं आत्मशुद्धीशी निगडीत, तो आत्मकल्याणाचा आहे म्हणून, पण आपण तो नेला विधीकड, कर्मकांडाकड, म्हणून आपला रस्ता बदललेला आहे. ज्ञानाने रस्ता योग्य होतो. उजेडात चालणं आणि अंधारात चालणं फरक आहे का नाही? तसं ज्ञानाने धार्मिकता करणं आणि अज्ञानाने धार्मिकता करणं जमीन आसमानचा फरक आहे. तुमच्या मनामध्ये ज्या शंका आहे, कुशंका आहे, गैरसमज आहे, त्या ज्ञानाने निघून जाणार आहे, अज्ञानाने त्या वाढत राहणार आहे. त्यातून धर्मापासून आपण जाण्याची शक्यता असते. म्हणून धर्म आपल्याला भेटला आहे, परंतु वाढवायचा, टिकवायचा हे आपलंच कार्य आहे, आपलंच काम आहे. तेव्हा धार्मिकता करत असताना आपण कशासाठी करतोय, का करतोय, यातून आपण कसं प्रगती करू, प्रोग्रेस होऊ, हे पाहणं गरजेचं आहे. हा सांगा दादा, बोला बोला. बरं, आता तुम्ही एकनिष्ठ भक्ती परमेश्वराची करतात, कुठंच काही करत नाही, देव भेटेल का? हां, काय 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 म्हटले ते? कशाने? एका जन्माने? कलियुगात जन्म परमेश्वर भेटत नाही. अहो, स्वामी श्री चक्रधरांनी कलियुगात अवतार घेतला, आचार्य कलियुगातच होऊन गेले, बाईसा कलियुगातल्याच, माईम भट कलियुगातलेच, माधव भट कलियुगातलेच, ते परमेश्वराला प्राप्त झाले. तुम्ही म्हणता कलियुगात देव भेटू शकत नाही? हा, अहो, त्याच्यासाठी तर समजून घ्यावं लागेल ना. आचरण आचरण म्हणजे काय? तुम्ही म्हणता आम्ही कांच्या देवतेची भक्ती करत नाही, आमचं वेगळंच आहे ना, आम्ही एकनिष्ठ भक्ती ना, आम्ही स्वामी श्री चक्रधरांची भक्ती. अहो, पण करता कशासाठी? देव मिळवायसाठी ना. आणि ते करताय त्यातून मिळणार आहे का? मग जर मिळणार नसेल तर कशातून मिळवावं लागेल, कशातून मिळेल हे शोधावायचं काम आपलंच आहे ना, का दुसरं कोणी येऊन सांगणार आहे? ती काय गोळी भेटणार आहे का? स्वामी श्री चक्रधर मिळवण्याची गोळी घ्या. हा, काय स्मरण करतात? ते स्मरण करत असताना एक पद्धत असते ना, शेती करायची पद्धत आहे की नाही? तुमच्याकडे कोणती पिकं होतात जास्त करून? जास्त कोणते? मका होता, कपाशी होते.
बरं आता कपाशीची लागवड होती, पेरणी होती, आवणी होती, नेमकी काय होती? लागवड होती ना, बरोबर. किती बाय कितीवर होती? 4 बाय 4 वर. बर, आता लागवड करायच्या ऐवजी तुम्ही म्हटले एखादा अज्ञानी जीव आहे त्याला शेती करायला लागला, तो काय म्हटला आपण रोपं तयार करून मग लावू, जमेल का? तो म्हटला आपण फोकून देऊ बियाणं, जमेल का? तो म्हटले आपण आवणी करू, जमेल का? त्यालाही पद्धत आहे की नाही, सिस्टम आहे की नाही? कोणतीही गोष्ट सिस्टमनी करा. आता या आपल्या भगिनी स्वयंपाक करतात, मीठ किती टाकायचं, मिरची किती टाकायची, तेल किती टाकायचं, फोडणी कधी द्यायची, हे जर जमलं तर भाजी जमते ना. भाजी बिघडली तर सारं घर त्यावेळेस वाद बिघडेल राहतं. म्हणजे त्याला सुद्धा ज्ञान लागते की नाही? पक्क आहे. अहो आपलाच अनुभव सर्वांचा नसतो दादा. असं आहे का? सांगण्याचं तात्पर्य विषयांतर करू नका. सांगण्याचं तात्पर्य काय आहे का प्रत्येक गोष्टीला सिस्टम असते. तुम्ही नामस्मरण करतात, पण देवाने सांगितलंय नामस्मरण कसं करावं, कधी करावं, तर ते उपयोगात पडेल ना. का नुसतीच गाठी घेतली मनी ओढत बसलो, होईल का? उपयोगात पडेल का? देवाने सांगितलं नाम लीळा मूर्ती चेष्टा. कधी करायचंय? किती खा कधी झोपा असं नाही म्हटले, पश्चात पारी उठीचे. शेती करता येते, त्याच्यातून पैसे काढता येतात. बघा तुम्ही काय जर असे म्हटले की आम्ही शेतकरी आम्हाला काही येत नाही, शेतकऱ्याला काय येत नाही, मी शेतकऱ्याचाच पोरगा आहे, मी शेती केलेली आहे, त्याच्यामुळे माझ्यासाठी काही तो वेगळा विषय नाही आहे. शेतकऱ्याला जे जमतं ते कोणाला जमत नाही. शेतकरी जो पिकू शकतो तो कोणीच पिकू शकत नाही. परमेश्वराला प्राप्त करणं त्याच्यासाठी काही अवघड नाही. तुम्ही जर 50 अगोदरच हारून गेले, नाही मी शेतकरी आम्हाला काही जमत नाही, काहीच जमत नाही असं म्हटल्याने जमेल का? यासाठी प्रयत्न करावा लागेल. परमेश्वर प्राप्तीसाठी समजून घ्यावं लागेल, जाणून घ्यावं लागेल, काय नेमकं करावं लागेल. तेच केलं तर ते होणार आहे. अगोदरच आपण हारलो नाही होणार, आमच्या ज्याने होणार. एक म्हणतात कलियुगात देव भेटत नाही, एक म्हणतात आम्ही शेतकरी आम्हाला काही जमत नाही. असं कसं काय जमेल? अहो तुम्हाला बोध परमेश्वराने दिला, त्या प्राप्तीसाठीच दिलेला आहे. आणि ती प्राप्ती काय अवघड नाही आहे. असं म्हणता म्हणता अनेक जन्म गेले, अनंत जन्म गेले. कुत्र्यात गेलो, मांजरात गेलो, डुकरात गेलो, सारे प्राणी भोगून भोगून परत मानव जन्मात आलो, परत मानव जन्मात संसार केला, परत तिकडे गेलो, परत इकडे आलोय. सारखं चालू आहे. हे राड गाडगं थांबवायचं आहे म्हणून तर परमेश्वराने बोध दिला, म्हणून तर परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, म्हणून तर परमेश्वराने अवतार घेऊन आपल्याला तत्वज्ञान सांगितलंय. 12 वाड्यांमधली एकच वाडी उपदेशी आहे, तुम्हीच बोध आहे, तुम्हालाच परमेश्वर भक्ती आहे. का बरं? काहीतरी वेगळं आहे का नाही तुमच्यामध्ये? तुमच्यामध्ये तेवढी लायबलता आहे म्हणूनच परमेश्वराने दिलं ना. तुम्ही अगोदर नाही 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 काय हा, मग तेच ज्ञानाशी निगडीत आहे. नेमकं काय का कशासाठी आपल्याला काय भेटलंय हे समजलं तर आपण ते करायचा प्रयत्न करू ना. तुम्ही खूप वेगळे आहात, डिफरंट आहात. आता उद्याच्या सत्रामध्ये आपण त्याला स्पर्श करू की नेमका बोध आपल्याला परमेश्वराने दिला आहे म्हणजे काय केलं आहे, नेमकं आपल्यावर प्रक्रिया कशी झाली, ती सहजासहजी आपल्याला भेटलेली नाही आहे, त्याची किंमत काय. म्हणून तुमच्या मनातले प्रश्न पण ते नकारात्मक प्रश्न असतील तर ते काही उपयोगाचे नाही. परमेश्वराने धर्म हा होकारात्मक सांगितला आहे, पॉझिटिव्ह सांगितला आहे, तो नकारात्मक नाही सांगितला आहे. ज्यावेळेस परमेश्वराला उत्तरापंथाला जाण्याची प्रवृत्ती झाली त्यावेळेस आचार्यांना देव काय म्हणतात बेलापूरला, का सन्निधानाचा आचार विचार ऐका. ते म्हटले देवाविन काय धर्म असतो काय? आम्ही ऐकणार नाही म्हटले. कारण आचार्यांना घडवलं मडवलं, देवाबरोबर राहिले, आता देव म्हणता आम्ही निघून जातो तुम्हाला सोडून, तर ते आचार्य राहतील का?
देवाला तर जाण्याची प्रवृत्ती आहे आणि जायचं आहे तर सांगून जावं लागेल, काय नेमकं राहावं कसं, वागावं कसं, बोलावं कसं, भक्ती करावी कशी. आपण 4 दिवस गावाला चाललो तरी आपल्या मुलांना एवढं सांगतो, असं कर तसं कर, हे कर ते कर, सकाळी हे कर, जेवण कर. 4 दिवसासाठी चाललो आहे. आता देवाला जायचं आहे तर ते आचार्यांना सर्व सांगून जायचं आहे. बस दंड. आणि मग आचार्य काय म्हणतात, देवाविन काही धर्म असतो काय म्हणते. ते म्हणतात तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, तुम्ही म्हणता तेच खरं आहे. मग माईम भट्टांच्या माध्यमातून त्यांना सांगितलं. माईम भट्ट काय म्हणतात, अहो जे जीवाला जमेल तेच देव सांगणार आहे, ऐकायला काय हरकत आहे, ऐकून घ्यावं लागेल. जे आपल्याला जमेल तेच देवाने सांगितलं आहे, जे आपल्याला जमेल तेच करायला लावलेलं आहे. नुसतं करायला नाही लावलं, स्वतः करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळं आपण जेव्हा असं म्हणतो ना की आमच्याच्यानी होणार नाही, त्याच वेळेस समजायचं का आपल्याला देव समजला नाही, देवच कळाला नाही, बोधच नाही झाला. शाळेत गेलेल्या मुलाला जर म्हटलं नाही माझ्याच्यानी होणार नाही तर कसं जमेल, त्याला शिकावं लागेल ना. ते शिकून शिकून पुढं जावं लागेल. आता वयाचा पण परिणाम असतो. देवाने सांगितलं जरठा धर्मी अधिकार नाही, जे जरड झालेले परिपक्व झालेले त्यांना आता अधिकार नाही, परंतु अधिकारी तुम्ही आहे. तुम्ही इथपर्यंत धर्म सांभाळलाय, टिकवलाय, पुढच्या पिढीला दिलेला आहे, याचा अर्थ तुमच्याकडे कॅपॅसिटी आहे, तुम्ही नाही म्हणू नका. हां समजेले तर त्याच्यासाठी काय करावं लागेल ते आता उद्याच्या सत्रामध्ये आपण घेऊ. बरं हे दादा प्रश्न विचारता, बोला. माझा एक प्रश्न आहे की चक्रधर स्वामी म्हणजे शेवट कुठे आहे, कुठे गेले शेवटला. बघा परमेश्वर काय सांगतात आचार्यांना उत्तरापंथ जाण्याच्या प्रवृत्तीनंतर. आता आचार्य हट्ट करायला लागले, जायचं नाही. म्हटले अहो तुमचा उद्धार करता मी आहे आणि इतरांचा काय दुसरा कोणी आहे का. परमेश्वर तो एक, परमेश्वर काय अनेक. दुसऱ्यांचा उद्धार करता कोण आहे, दुसरा कोणी आहे का, तो मीच आहे. त्याच्यामुळे परमेश्वर जिथं कणवेचे जीव आहे त्या कणवेच्या जीवांकडे त्यांचा उद्धार करण्यासाठी गेले. महाराष्ट्रामध्ये एकही कणवेचा जीव राहिला नाही म्हणून परमेश्वरांनी महाराष्ट्र सोडला. जोपर्यंत कणवेचे जीव होते तोपर्यंत परमेश्वर होते. जे जे कणवेचे जीव होते त्यांना त्यांना जे जे देणं आहे ते दिलं. परमेश्वर आजही आहे, परमेश्वर कधी जात नसतात कुठं. प्रत्येक युगात परमेश्वर अवतार घेतात. धर्माला ग्लानी होते, अधर्माला लोक धर्म समजायला लागतात, त्यावेळेस परमेश्वर अवतार घेतात, जीवासाठी येतात. जीवासाठी येत असल्यामुळे जीवासारखे होऊन येतात. जीव धर्म दे धर्म स्वीकारून अधिकारी जीवाला निमित्त करून स्वतःची ओळख देतात आणि ज्ञान देतात. त्या योग्यतेचे जीव संपले का पुढच्या सकळ जीवाचे चिंतन, काही नुसते मानवाचं चिंतन नाही देव करत, सकळ जीवाचं चिंतन करतात. साऱ्या ब्रह्मांडातल्या अनंत जीवाचं उद्धारण परमेश्वराचं करायचं आहे. त्यांचा तो चरखा आहे उद्धारणाचा, तो कंटिन्यू चालू आहे. त्याच्यामुळे शेवट कुठं झाला आणि कुठं गेले हा प्रश्नच नाही आहे. शेवट परमेश्वराचा होतच नसतो. परमेश्वर तो अखंड आहे, त्याला खंडच नाही आहे. शेवटाचा विषयच येतो कुठं, आणि कुठं गेले, कुठंच नाही गेले. देव नाथोबाला काय म्हणता, आम्ही तुमच्या पाठीच आहे. पाठ तुम्हाला दिसते का तुमची, याचा अर्थ असं म्हणतो शकता का तुम्ही मला पाठच नाही असं म्हणू शकता का तुम्ही. मला दिसत नाही याचा अर्थ मला पाठ नाही असं म्हणू शकता का. पाठ आहे पण दिसत जरी नसली तरी आपण मानतो. तसं परमेश्वर आहे पण तो आपल्याला दिसत नाही का, तर आपली तेवढी योग्यता नाही, पात्रता योग्यता निर्माण करा तर परमेश्वर दिसेलही बी. हा प्रचिती पंथ आहे, प्रचिती धर्म आहे. आचार्यांची योग्यता होती म्हणून आचार्यांना दिसले, माईम भट्टांची योग्यता होती म्हणून माईम भट्टांना दिसले, बाईसांची योग्यता होती म्हणून त्यांना प्रेम दिलं. योग्यता काय सहज नाही निर्माण झाली, त्यांनी पूर्वकर्मात तसं केलं. हां अहो देव कुठं गेले नाही, देव आपल्या जवळच आहे. उत्तरापंथी म्हणजे उत्तर दिशेकडे कार्य करण्यासाठी. हे म्हणायचा एक शब्द. आपण काय म्हणतो, बरं जा दुकानात अशी अशी वस्तू आण, किती आण, 2-4. मग 2 आणू का 4 आणू, कसा आणू, ही बोली भाषा असते. एक ते सांगितलं ना मी, त्या योग्यतेचा जीवच नाही राहिला, इथं कन्वेचा जीवच नाही राहिला. माझा प्रश्न असा आहे, आता देव उत्तरपंथी गेले, उदाहरणार्थ इकडे गेले तर ते अदृश्य झाले का, किंवा कुठे त्यांची समाधी आहे का, नेमकं काय झालं. आओ परमेश्वर अखंड आहे,
त्यांची समाधीचा विषय नाही, त्या अदृश्याचा विषय नाही. परमेश्वराचं अखंड कार्य चालू आहे. आजही परमेश्वर कोणत्या तरी प्रांती, कोणत्या तरी समूहात परमेश्वराचं कार्य चालू आहे. ते आता वेगळ्या वेशात, वेगळ्या कृतीत, वेगळ्या आचाराच्या अनुषंगाने, वेगळ्या तत्वाच्या अनुषंगाने त्या जीवाची कणव पाहून त्यांचा अधिकार वाढवायचं काम चालू आहे. जोपर्यंत परमेश्वर जाणीजे, परमेश्वर पाविजे. जोपर्यंत परमेश्वर तुम्हाला जाणवत नाही का मी परमेश्वर आहे, तोपर्यंत आपल्याला कळत नाही, कळू शकत नाही. तुम्हाला अभ्यास करावा लागेल त्याच्यासाठी. तुमच्याकडे सूत्रपाठ आहे का? सूत्रपाठ कोणाला माहीत आहे का? हात वर करा. दोघच जण आहे बाबा. सूत्रपाठ, लीळाचरित्र यात परमेश्वराने श्रीमुखीचं तत्वज्ञान सांगितले आहे. महादाईसाच्या अनेक प्रश्नांना उत्तर देताना या प्रश्नांचे उत्तर दिलेले आहे. त्याच्यामुळं परमेश्वर अवतार कसे घेतात, कोणत्या प्रकारे घेतात, कोणत्या पद्धतीने घेतात, कुठं कुठं घेतात, कार्य करत असताना कशा कशा पद्धतीनं करतात, हे सर्व स्पष्ट आणि पारदर्शक आणि फक्त आपल्याकडंच आहे. असा कोणता प्रश्न नाही आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर सायंटिफिकली आपल्या शास्त्रामध्ये आहे. परमेश्वर काय म्हणतात? स्वतःची ओळख देताना सकळही ज्ञान, सकळही विज्ञान. परमेश्वर म्हणजे काय? सकळही विज्ञान, म्हणजे विज्ञानात सुद्धा परमेश्वर आहे. हे जे डेव्हलपमेंट चालू आहे ना, प्रोग्रेस करतो ना, टेक्नॉलॉजी येते ना, त्यातही परमेश्वरच आहे अप्रत्यक्षरित्या. अहो, त्या विज्ञानाने देव काय मानायचा न मानायचा विषय राहिला नाही. ते विज्ञानच जर परमेश्वराने निर्माण केले तर विज्ञानाचं काय? विज्ञान म्हणजे काय? अभावाचा भाव, भावाचा अभाव. विज्ञान हे बघा, विज्ञान किती डेव्हलप झालं. त्यांनी ब्लड बनवलंय का? बाईच्या गर्भामध्ये आलेला मुलगा किती दिवसांनी त्याच्यामध्ये जीवत्व येतं हे अजूनही विज्ञान ओळखू शकलं नाही. डॉक्टर लोक काय म्हणतात? 40 दिवसानंतर येतात. शास्त्र सांगतं 7व्या दिवशी त्याच्यात जीवत्व येतं. त्याची जे शरीराची डेव्हलपमेंट कशी होती डॉक्टर लोकांनी सांगावं. विज्ञानाच्या काय गोष्टी करतात इथं सर्वात मोठं विज्ञान तुम्हाला दिसेल. परंतु संशोधक वृत्ती तुमची असली पाहिजे, अभ्यासाची प्रवृत्ती असली पाहिजे, शोधायची धमक असली पाहिजे. अहो, ते न मानण्याचा आपला काय फरक पडतो? बरं, एखाद्या व्यक्तीने देव नाही मांडला, निरीश्वरवादी आहे की नाही जगामध्ये? हे बघा, द्वैतवादी आहे, अद्वैतवादी आहे, निरीश्वरवादी पण आहे. देव न मानणारे लोक आहे, अद्वैतवादी म्हणजे सारे एकच आहे असे मानणारे लोक आहे. तुम्ही काय म्हणता? परमेश्वर वेगळा आहे, जीव वेगळा आहे, देवता वेगळा आहे, परमेश्वर वेगळा आहे, प्रपंच वेगळा आहे म्हणता की नाही? तुम्हाला हत्तीचा दृष्टांत का सांगितला? जो जिथं पोहोचला त्यांनी तेच मानलं कर. तुम्ही इथं परमेश्वरांनी तुम्हाला बोध दिलेला आहे म्हणून तुम्ही डिफरंट आहात, म्हणून तुम्ही अनमोल आहात. मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्हाला जर परमेश्वरांनी जाणवलं नसतं तर तुम्हाला परमेश्वर कळाला नसता. तुम्ही त्यांच्यासारखेच बोलले असते. मग त्यांना देवाने कळवलेलं नाही, अजून जाणवलेलं नाही आहे, त्या बोधाच्या योग्यतेचे ते झालेलं नाही आहे म्हणून ते असे म्हणतात. आणि तुम्ही त्या योग्यतेचे झाले म्हणजे काय? तुमच्यामध्ये कॅपॅसिटी तशी असं नाही आहे. त्या परमेश्वराने तुम्हाला ती बोध दिलेला आहे म्हणून तुम्हाला कळालंय, समजलंय, जाणवलेलं आहे. हे लक्षात घ्या. म्हणून तुम्ही डिफरंट आहात, म्हणून तुम्ही अनमोल आहात. तर तुम्ही म्हणता असं नाही तसं नाही, याचं त्याचं नका विचारू करू. आपला तर विचार करा, आपल्याला काय भेटलंय आणि त्यातून आपल्याला काय मिळवायचं आहे, कसं मिळवायचं आहे. प्रश्न असेल तर विचारा प्रश्न. तुमचा अनुभव जर ऐकायला गेलो तर तुमच्याकडं भरपूर अनुभव आहे. उपदेशी नव्हतो, उपदेश घेतला, मग लग्न झालं, मग उपदेश घेतला म्हणून शेती पिकली, उपदेश घेतला मग बंगला झाला, उपदेश घेतला मग गाडी झाली, उपदेश भेटला मग चांगला सोयरा भेटला. उपदेश हे अनुभव काय तुमच्याकडे कमी आहे काय? नाही, मग दुसरं काय सांगणार आहे तुम्ही? जीव मूळ अज्ञानीच आहे ना, अनादि अव्यतिरिक्त जीव मूळ अज्ञानच आहे. ती डेव्हलपमेंट नंतर अहो तुम्ही फक्त इकडं तिकडं हात दाखवताय. याला म्हणता बोला, त्याला म्हणते काय म्हणता, तुम्ही काय म्हणायचं सांगा. असं मग तुम्ही ऐका आणि मला सांगा, सोपं काम. चला आता आटोपला आपण. सकाळी 7:30ला आहे ना रामदास दादा, सकाळी 7:30ला. आज पाहिलं तुम्ही आले नव्हते तरी मी स्टार्ट झालो होतो. उद्या 7:30ला स्टार्ट होईल, कोणी येऊ ना हो.
तुमच्या लक्षात घ्यायचं 7:30ला इथं आपलं एक सत्र राहील दुसरं, त्यातून आपल्याला परमेश्वर कशी प्राप्ती करायची या अनुषंगाने सांगितलेल्या तत्त्वज्ञानावरती आपण चिंतन करणार आहोत. आता यात सारे उपदेशी बिगर उपदेशी कोणी आहे का? हात वर करा. नवीन सुना, मुलं मुली सारे उपदेशी 100%. वा वा. हे काय उपदेश घेतलाय का? नाही, या आजीने उपदेश नाही घेतला का बरं? पाहुणे आहे तुम्ही, मग ती पाहुणे आलेले त्यांनी उपदेश घेतलेला नाहीये. बरं ठीक आहे ना, काय हरकत नाही. पाहुणे तुमच्याकडेच आले आहे ना, आपल्यातली नात्यातलीच आहे ना, काय हरकत नाही. त्यांना 4 गोष्टी कळाल्या, समजल्या, जाणून घेतल्या. तुम्ही व्यवस्थित सांगितलं त्यांना. जर तुम्ही म्हटले नाही नाही आमचा देव लय कडक, तुमचं चालत नाही आमचं चालत नाही, तर ती कशाला येईल ती बाई जवळ? ती म्हणशील जाऊ द्या मग तुमचं तुमचं तुम्हाला ना आमचं आमचं आम्हाला. आहे की नाही? आपण कसं सांगतो त्याच्यावरती साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.